नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये तलाठी भरती प्रक्रिया जी सुरू आहे सध्याची, तर त्याचं स्टेटस काय आहे सध्या? तर खूप सारे विद्यार्थी विचारत आहेत, की सर जे 14 तारखेला जी मॅटमध्ये केस होती, तर त्याचा निकाल वगैरे काय लागलेला आहे? त्याचं स्टेटस काय आहे? त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय दाखवेल, की मी याच्यामध्ये डाउनलोड्समध्ये गेल्यानंतर डेली ऑर्डर्स येत असतात. तर इथं ही केस जी आहे ती मुंबईमध्ये आहे. मुंबईच्या मेन जे प्रिन्सिपल बेंच आहे तिथे आहे. ओके. आता कसं असतं इथं डेली ऑर्डर्स निघत असतात. तुम्ही जर बघाल तर 14 तारखेची ऑर्डर इथं दिसत नाही. त्याचं रिझनही सांगतो की मी तुम्हाला का दिसत नाही इथं. तुम्हाला तुम्हाला 12 तारखेपर्यंत इथं ऑर्डर दिसतील. तर 12 तारखेची ऑर्डर दिसेल. इथं आता 12 तारखेची ओपनही करून दाखवतो तुम्हाला मी. ही 12 तारखेची ऑर्डर आहे. ओके. जेवढ्या काही केसेस झालेल्या असतात त्या सगळ्यांची ऑर्डर इथं काय केलेली असते की यांनी दिलेली असतात. तसंच इथे 13 तारखेची ऑर्डर तुम्हाला इथं दिसत नाहीये. 14 तारखेची काय करत की दिसत नाही. आता याचं रिझन आहे की ही जी भरती प्रक्रिया आहे. आता इथं परत काय करून तुम्हाला दाखवेल. ही जी केस आहे ती त्याचं स्टेटस दाखवेल. ओके. इथे जर बघितलं तर ही अप्लाइड फॉर द तलाठी हे रेडेकर अन अदर्स वर्सेस ही केस आहे ती 420/2024 ही केस आहे. ओके. आता या केसचं जर आपल्याला स्टेटस अपडेट करायचं असेल, सध्याची कंडिशन जी काय आहे ती जर समजायची असेल, तर तुम्हाला 14 तारखेला इथं तर काय ऑर्डर झालेली नाही. आता याचा मीनिंग असा आहे की 14 तारखेला जी आहे ती हिअरिंग झालेली नाहीये ऍक्च्युली. 14 तारखेला हिअरिंग झालेली नाही. जी हिअरिंग झालेली आहे ती 24 तारखेला हिअरिंग असणार आहे. लक्षात घ्या की 24 तारखेला काय की याच्या संदर्भात जी असेल ती हिअरिंग होणार आहे आणि त्यावेळेसच आपल्याला काय ते अपडेट मिळणार आहे. 24 तारखेपर्यंत काय करायला की आपल्याला याच्या संदर्भात वाट पाहायची असेल. आता मॅटमध्ये प्रकरण काय आहे ते तर समजून घ्या. तर प्रकरण असं आहे की पहिल्या अँसर कीच्या वेळेस पहिल्या प्रोसेसनुसार जर बघितलं तर त्यांनी अँसर की रिलीज केली होती आणि त्याच्यानंतरनं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंटही दिल्या होत्या. त्याच्यानंतर विद्यार्थी काय केले होते हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टात जाऊन त्यांनी काय केलं होतं की त्याच्यावरती हे आणला होता की स्टे नाही म्हणता येणार. त्याच्यानंतर काय केलं होतं की त्यांनी टीसीएसला एक आदेश दिला होता की तुम्ही ज्या अँसर की आहे त्या परत चेक कराव्या. तर त्याच्यानुसार टीसीएसने काय केलं की परत सगळे अँसर चेक केले. अँसर चेक करून काय केलं होतं की विद्यार्थ्यांचे मार्क बदल झाले होते. तर ते मार्क बदल झाल्यामुळे काही क्वेश्चन चेंज झाले होते. ऑलमोस्ट 39 काहीतरी क्वेश्चन होते ते काय केले बदल झाले होते. त्याच्यामुळे खूप सारे विद्यार्थी सिलेक्शन लिस्ट वेटिंगमध्ये गेले आणि वेटिंगचे सिलेक्शन लिस्टमध्ये गेले. त्याच्यानंतर ना ते विद्यार्थी जे आहेत ते काय केले की मॅटमध्ये गेले आणि त्याला चॅलेंज केलं की यांनी जे आहे ते काही प्रश्न जे आहेत एक प्रश्न होता की जो बरोबर असून त्यांना काय केलं की रद्द करण्यात आलं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क गेले होते आणि ते मार्क जे आहेत ते विद्यार्थ्यांना काय करत की जर बरोबर असून जर चूक दिला असेल तर ते विद्यार्थ्यांना मार्क जर दिले तर ते विद्यार्थी काय होतील की वेटिंग लिस्ट मधून काय होतील की सिलेक्शन लिस्ट मध्ये येतील. तर हा मुद्दा होता आणि त्याच्यावरतीच काय केलं की यांनी मॅटमध्ये गेलेला आहे. त्यामुळे मॅटमध्ये काय केलं की या भरतीला काय केलं की सध्या तरी स्टे देण्यात आलेला आहे. आता बघूयात की पुढची प्रोसेस काय होत होते. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.